5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा आज निकाल लागला आणि त्यात पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये भाजपचा विजय झाला। तर केरळमध्ये काँग्रेसला गुड न्यूज मिळाली। तब्बल 10 वर्षांनंतर केरळच्या सत्तेत काँग्रेसचं कमबॅक झालंय आणि काँग्रेसला नवसंजीवनी मिळाली आहे। What does LDF stand for? Left Democratic Front. Now, frankly, there is nothing left about the left front. And after the election, there will be nothing left of the left front. काँग्रेस नेते राहुल गांधींनी केरळच्या निवडणूक प्रचारात केलेलं हे वक्तव्य तंतोतंत खरं ठरलं आहे। केरळच्या मतदारांनी काँग्रेस प्रणित UDFच्या हाती सूत्र सोपवली आहेत। राहुल गांधींची जादू केरळ विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळाली। केरळमध्ये दर 5 वर्षांनी सत्ता बदलाची परंपरा आहे, पण पिनराई विजयन यांनी 2021 मध्ये ही परंपरा मोडली। मात्र 10 वर्षाच्या सत्तेनंतर सत्ता विरोधी लाटेचा फटका पिनराई विजयन यांना बसला आणि काँग्रेससाठी सत्तेचा मार्ग मोकळा झाला। गांधी कुटुंबाचा केरळशी असलेला संबंधही या विजयासाठी महत्त्वाचा भाग ठरला। अमेठीतील पराभवानंतर वायनाडनंच राहुल गांधींना राजकीय आधार दिला होता। आताची निवडणूक काँग्रेससाठी करो या मरो अशा परिस्थितीची होती। स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंटला मिळालेल्या यशामुळे काँग्रेसचा आत्मविश्वास वाढला होता। तो विधानसभेत टिकवणं गरजेचं होतं। केरळमध्ये सुमारे 54% हिंदू लोकसंख्या असली तरी 27% मुस्लिम आणि 18% ख्रिश्चन मतदार मिळून जवळपास 45% काँग्रेसचा पारंपरिक मतदार होता, ज्यानं पुन्हा एकदा गांधींवर विश्वास ठेवला आणि काँग्रेससाठी विजयाची दारं उघडली। याशिवाय केवळ सभा आणि रोड शो पुरता मर्यादित न राहता राहुल गांधींनी लोकांमध्ये जाऊन मिसळून प्रचार केला होता, जो इथल्या नागरिकांना भावल्याचं दिसून आलंय। केरळ विधानसभा निवडणूक गांधी परिवारासाठी महत्त्वाची आणि प्रतिष्ठेची होती, कारण राहुल गांधी यांनी याआधी केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि जिंकली देखील होती। त्यांच्या पाठोपाठ आता त्यांची मोठी बहीण प्रियंका गांधी यांनी देखील वायनाड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि त्या देखील आता तिथल्या त्या खासदार बनलेल्या आहेत। त्यामुळे केरळवरती गांधी परिवाराचं विशेष लक्ष होतं। हे निश्चितपणे एक समाधान आहे आणि आम्हाला केरळबद्दल तसा बघायला गेलं तर आत्मविश्वास यावेळेला मोठा होता, कारण 10 वर्षाचं अत्यंत भ्रष्टाचारी आणि एक मोठ्या प्रकारची अँटी इन्कम्बन्सी तिकडे होतीच। शबरीमालाचा विषय असेल आणि अनेक विषयांवरती असंतोष होता, त्यामुळे आमचा विश्वास होता आणि यावेळेला एकत्रितपणे सगळ्यांनी मिळून ही लढाई लढली होती याच्यात, त्यामुळे तो आत्मविश्वास द्विगुणित देखील झाला होता। त्यामुळे केरळच्या संदर्भामध्ये आम्हाला समाधान आहे। केरळची निवडणूक मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्यासाठी त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील सर्वात मोठी कसोटी मानली जात होती। 81 वर्षीय विजयन यांनी 10 वर्षाच्या कार्यकाळात अनेक संकटांचा सामना केला असला तरी यंदा त्यांच्या समोर सत्ता विरोधी लाटेचं मोठं आव्हान होतं आणि त्याचाच फटका त्यांना बसल्याचं दिसून आलं। केरळमध्ये डाव्यांच्या पराभवाची कारणं सलग 10 वर्ष सत्तेत राहिल्यामुळे सत्तेविरोधी लाटेचा सामना करावा लागला। पिनराई विजयन सरकारवर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप करण्यात आले होते। प्रशासकीय दिरंगाईमुळे जनतेत नाराजी होती। राज्यापुढील आर्थिक समस्या, विकास कामांचा अभाव, वाढती बेरोजगारी, आर्थिक मंदी यामुळे मतदारांची नाराजी, शबरीमाला मुद्द्यावर घेतलेल्या भूमिकेवरून पारंपरिक हिंदू मतांमध्ये पडलेली फूट, याशिवाय काँग्रेसची शशी थरूर यांच्या नेतृत्वाखाली UDFची योग्य रणनीती यामुळे पिनराई विजयन यांचा सत्तेचा मार्ग खडतर बनत होता। वो लोग चाहते थे कि एक परिवर्तन आ जाए केरला में, क्योंकि 10 साल जिस किस्म की बुरी तरह की राजनीति इस सरकार की तरफ से मिली है, मेरे ख्याल में लोग को ऐसा स्पष्ट आया उनके मन में कि अभी बदलना चाहिए। और जब कांग्रेस आए, UDF का संदेश इतना अच्छा था कि हम इस देश की भलाई के लिए, इस प्रदेश के भलाई के लिए हम सारे जो कुछ जरूरी हम करने के लिए तैयार हैं और हम ईमानदारी से जनता के साथ संपर्क करते हुए हम काम करेंगे। मेरे ख्याल में इस संदेश वो लोग स्वीकार करने के लिए तैयार हैं। काँग्रेस प्रणित UDFच्या विजयानंतर केरळमध्ये मुख्यमंत्री कोण होणार याच्या चर्चा रंगू लागल्या। मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीमध्ये 3 प्रमुख नावं आघाडीवर आहेत। पहिलं नाव VD सतीश, दुसरं नाव रमेश चेन्नीथला आणि तिसरं नाव KC वेणुगोपाल।
हे तिघही मुख्यमंत्री पदासाठी प्रबळ दावेदार असल्याचं सांगितलं जात आहे। केरळमध्ये डाव्या पक्षाची पाळंमुळं खोलवर रुजली आहेत आणि त्यामुळेच गेले 2 टर्म पिनराई विजयन सरकारनं सत्ता राखली होती, पण काँग्रेसच्या रेट्यामुळे ते आता सत्तेतून लेफ्ट झाले। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी।